रुपालीताई, तसं घटना हे शहर वेळ असं ठिकाण बघून तर काही घडत नसते, पण जे घडलंय ते दुर्दैव आहे. आणि पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुण्याच्या बाबतीत निर्माण झालेला आहे. स्वारगेट सारख्या बस स्थानकात जिथं 24 तास गाड्यांची येऊजाव असते तिथं ही घटना घडली. काय प्रतिक्रिया आपली? घटना आहे, तुमची बातमी ऐकूनच धक्का बसला. मुळामध्ये बस स्टँडच्या बसमध्ये म्हणजे जी काही शिवशाही बस आहे त्याच्यामध्ये जर प्रवासी मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार होत असेल तर पोलिसांनी तातडीने जो हा यातला आरोपी आहे त्याला अटक करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या फोन झाल्यानंतरच पोलिसांकडनं याची तातडीने माहिती घेऊन ती लवकरात लवकर जो कोणी आरोपी आहे, कारण का अशा पद्धतीने प्रवास करत असताना जर एवढ्या बस स्टँड मध्ये जिथे गजबज असते असे जर महिलांवर अत्याचार होणार असतील तर हे फार भयान आहे. आणि म्हणजे पोलीस प्रशासनाला पण सुद्धा आम्ही विनंती करू की सरकार म्हणून आदेश असेल त्यांना की बाबा तातडीने तुम्ही त्या आरोपीला अटक करणं गरजेचं आहे आणि याचा तपास करणंही गरजेचं आहे. त्याच्या पलीकडे या ज्या मुलीवर अत्याचार झालेले आहेत तिला सुद्धा मानसिक आधार देणं प्रचंड गरजेचं आहे. ही अशा घटना पुणे शहरात खरं घडल्याच नाही पाहिजे. परंतु पुण्यात येणारा जो लोंढा आहे, आता हा आरोपी कोण आहे त्याच्यावर निष्पन्न होणार आहे. ती अधिक माहिती घेऊन मग मी तुम्हाला याच्या बाबतीत जास्त बोलणं योग्य. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठुमरे पाटील आपल्या बरोबर होत्या. त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केलाय. पुन्हा एकदा आपण वैभवशी बोलण्याचा प्रयत्न करू. वैभवकडनं आपण अधिक तपशील मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण पोलिसांची पथकं आता या गाडे नावाच्या आरोपीचा शोध घेण्याकरता, जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे खरं तर, त्याचा शोध घेण्याकरता म्हणून आता ते पथकं वेगवेगळ्या दिशेला रवाना झालेली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे. 26 वर्षीय तरुणीवरती पहाटे पुण्याहून फलटणला ती निघालेली होती आणि तिच्यावरती या शिवशाही बसमध्ये हा सगळा प्रकार घडला. माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत. रवींद्र धंगेकर जी, स्वारगेट बस स्थानकात एका उभ्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती बलात्काराची घटना घडलेली आहे. पुणे असुरक्षित झालंय असंच म्हणावं लागेल. बघा, याच्यामध्ये एसटी स्टँड असेल, बस स्टँड असेल, त्याच्या आजूबाजूला रात्रीचा वावर अनेक गुन्हेगार लोकांचा असतो, अनेक वाहन चालक असतात आणि पर्यायी आजूबाजूला जी चुकीच्या वागणारी लोक त्याच्या परिसरामध्ये फिरत असतात. कारण रात्रीचा वावर हा बस स्टँड असेल, तुमचं वाहनतळ असेल, इतर लोकांचा असतो. त्याच्या आजूबाजूला मग जी टार्गेट लोक ही फिरत असतात. हे एक प्रकरण नाही. तुम्ही एसटी बघा, शिवाजीनगर बघा, एखादी महिला यायला उशीर झाला किंवा एखादी गाडी चुकली, आता मोबाईलेशन झालं म्हणून जाऊ द्या, पण ह्याच्यापूर्वी लोक बस स्टँडला रात्र राहून पुढे घरी जायची अशी परिस्थिती असताना आजही वाहनतळावर असेल किंवा एसटी स्टँडला असेल अशा पद्धतीच्या महिलांना त्रास देणारे अनेक लोक आहेत. म्हणजे काही गोष्ट नाकारता येत नाही. आणि पोलिसांना बी बऱ्यापैकी या गोष्टी माहिती असतात. आणि रात्रीच्या बस असेल, गाड्या लावलेल्या असेल, याच्यामध्ये असे उद्योग चालतात. याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि पोलीस लक्ष ठेवतात, पण आता पब्लिक बी चुकीच्या पद्धतीने, नागरिकांनी बी त्यावर दुर्लक्ष करता कामा नये. अशी लोक फिरणार असतील तर पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे. परंतु ही गोष्ट आणि घटना काही एक नाहीत, ज्या आता आपल्याला समोर येतात म्हणून आपल्याला कळतं. पण अशा घटना रोज 2-3 दिवसांनी, आठवड्याने एसटी स्टँडच्या आजूबाजूला घडतात. कट झालं? बोला 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 बोला. काय नाही, हे मी बोलतो, हे वस्तुस्थिती खरी आहे. आणि ह्याच्यामुळं पोलिसांनी लक्ष ठेवलं पाहिजे. नुसतं पोलीस नाही, त्या बस स्टँडचे आगार प्रमुख असतील किंवा त्या भागाचे सुरक्षा असणारे अधिकारी असतील, शिपाई असतील, यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. भविष्यात अशा घटना घडतील असं गृहीत धरून याच्यावर जातीने डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे तिथे सुरक्षा व्यवस्थेने. जी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. 24 तास सतर्कता सुरक्षा व्यवस्थेची ती फार महत्त्वाची, पण नागरिकांनी देखील सजग राहणं फार आवश्यक आहे. अधिक बोलूयात. आपल्याबरोबर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप देखील आहेत. आपल्याबरोबर शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत. अंकुश काकडेजी, पुण्यात ही घटना घडते आणि पुन्हा एकदा पुणे असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ते स्वतः गृहमंत्री आहे.
पण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती गंभीर आहे हे आपण सगळेजण पाहतो. आज देखील पुण्यामध्ये पहाटे 5:30च्या वेळेला शिवशाही गाडीमध्ये अशा प्रकारचा एका मुलीवरती बलात्कार होतो. ही गंगेकर म्हणाले खरं आहे, ही पहिली घटना नाही, ही उघडकीस आलेली पहिली घटना आहे. पण पुण्यामध्ये असेल, पुण्याच्या परिसरामध्ये असेल, गुंडगिरी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. कोयता गँग देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पोलीस आयुक्त असतील किंवा राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री वारंवार म्हणतात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, गुंडांना कडक शासन केलं जाईल. परंतु अशा प्रकारचं कुठलंही शासन केल्याचं आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि जोपर्यंत या सरकारचा गृह खात्याचा गुंडांवरती वचकच राहिलेला नाहीये. सुप्रियाताई गेली 2 वर्ष सातत्याने ओरडतायत की महायुतीचं सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिकट झाली आहे. आपण बीड जिल्ह्यातलं उदाहरण पाहिलं, जळगाव मधलं पाहिलं. राज्यातल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात आणि शासन मात्र फक्त घोषणा करतं आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई केली जात नाही. मला वाटतं याच्या बाबतीमध्ये पोलीस खात्याने दक्ष राहण्याची गरज आहे. आता फक्त पोलिसांचं लक्ष नंबर प्लेट नवीन लावली की नाही किंवा 90 मधनं कोण येतं, 666 कोण येतं याच्यावरतीच पोलिसांचं लक्ष आहे. ते लक्ष जरूर दिलं पाहिजे, पण त्याच्याच बरोबर अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, बलात्कार होणार नाहीत, खून होणार नाहीत, कोयता गँगचा बंदोबस्त केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांना आवाहन करत आहे की आपण ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. धक्कादायक अशी घटना आहे स्वारगेटमध्ये. पहाटे म्हणजे रात्रीच्या सुमारास असं कळतंय की एक 26 वर्षीय तरुणी ही फलटणच्या दिशेने निघाली होती आणि तिची दिशाभूल करून तिला एका उभ्या असलेल्या बसमध्ये या गाडे नावाच्या आरोपींनी नेलं आणि तिच्यावरती बलात्कार केल्याचा प्रकार घडलेला आहे.